छेडल्या तारा मराठी लव्ह स्टोरी. ही कथा वरुण आणि मिहिका या दोन प्रेमी युगुलांची जोडप्यांची आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाले आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घडला. असाच काहीसा बदल मिहिका आणि वरुणच्या आयुष्यातही घडून आला. त्यांचे गुंतलेले धागेदोरे कसे सुटले आणि त्यांची नव्याने एक गाठ कशी विणली गेली, पुन्हा हे या कथेत पाहायला मिळेल. लॉकडाऊनची एक छोटीशी प्रेमकथा. मिहिका. मिहिका हा आवाज ऐकताच भूतकाळात हरवलेली मिहिका अचानक भानावर आली आणि तिने मागे वळून पाहिले. क्रमशः मागे वरुण उभा होता. मिहिका त्याला पाहून म्हणाली, "वरुण, हे बघ ना, मला काय दिसलं ते, माझी गिटार." त्यावर वरुण म्हणाला, "मिहिका, मला दिसतंय माझी दृष्टी नाही गेली, आपल्या रूममध्येच आहे. ही कित्येकदा दिसते. फार काही मोठा खजिना सापडला आहे असे रिॲक्ट नको करू प्लीज. एनिवे, तुला ऐकू येत नाही का गं? कधीचा आवाज देतोय मी. माझी सिंगापूरची फाईल दे, कॉल चालू आहे. हरी अप." हे ऐकताच मिहिका हातांमधील ती गिटार खाली ठेवून उठली आणि तिने कपाटातील ती फाईल काढून वरुणच्या हातांमध्ये दिली. फाईल घेऊन वरुण दुसऱ्या बेडरूममध्ये गेला निघून. इकडे मिहिकाने ती गिटार व्यवस्थित आहे त्या ठिकाणी ठेवली व पुन्हा ती राहिलेली साफसफाई करण्यात मग्न झाली. निर्विकार चेहरा घेऊन, जणू तिला हे सवयीचे झाले होते. सगळे साफसफाई करून मिहिका 5 मिनिटं बेडवर बसली, पण मनातले विचार काही तिला स्वस्थ बसू देत नव्हते. मग सततच्या प्रश्नांना टाळण्यासाठी तिने नेहमीप्रमाणे आंघोळ केली. डोक्यावरून सर्व विचारांवर तिने पाणी सोडले. पुन्हा आंघोळीनंतर मिहिका आणि वरुण ने जेवण केले, पण दोघेही एकमेकांशी एक शब्द न बोलता. जेवण झाल्यावर वरुण परत त्याचा लॅपटॉप घेऊन बेडरूममध्ये निघून गेला आणि मिहिका ही आवराआवर करून बेडरूममध्ये गेली, थोडी विश्रांती घ्यावी या विचाराने. पण आज तिला काही केल्या झोप लागत नव्हती. मनात तिला सतत काहीतरी सल जाणवत होती. कधी नाही ते एवढे अस्वस्थ झाली होती मिहिका आज. म्हणूनच लक्ष वळवण्यासाठी तिने मोबाईल हातांमध्ये घेऊन व्हॉट्सअपवरचे मेसेज पाहत बसली. पण तिला आज त्या मेसेजना रिप्लाय द्यायचीही इच्छा होत नव्हती. म्हणून मग ती उठून बसली तेव्हा समोरच्या भिंतीवर असलेल्या लग्नाचा फोटो पाहून ती पुन्हा विचारात हरवली आणि तिला तो पारिवारिक भेटीचा दिवस आठवला. मिहिका आणि वरुण दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते तेव्हा दादा दादा या हाकेने दोघेही थोडे कावरेबावरे होत पाहू लागले. ती वरुणची लहान बहीण गार्गी होती. दोघांनाही असे कावरेबावरे झालेले पाहून त्यांचे घरचे सगळे हसत होते आणि इकडे मिहिका आणि वरुण मात्र लाजून चूर झाले होते. तेवढ्यात गार्गी वरुणला म्हणाली, "ए दादा, मी हिला वहिनी म्हणू की मिहिका म्हणू?" त्यावेळी वरुण आणि मिहिका एकमेकांकडे पाहतात आणि एकदा घरच्यांकडे. तेव्हा मिहिकाची आई म्हणते, "अरे, असे काय पाहताय आम्हाला? हे लग्न मान्य आहे." खरोखर किती खुश होते सगळेच पारिवारिक भेटीमध्ये
दोघांच्याही घरच्यांनी लग्नाच्या निर्णयाला संमती देणे आणि लगेचच 6 महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरणे खरंच स्वप्नतः होतं. हे सर्व मिहिका आणि वरुण दोघेही त्यांच्या आयुष्यातील हा काळ खूप आनंदाने जगत होते. याच काळात वरुणची कंपनीही वरचेवर यशाची उत्तुंग शिखरे गाठत होती. असेच दिवसभर काम आणि मग त्यानंतर लग्नाची शॉपिंग यामध्ये दिवस इतके भरकन उडून गेले आणि दोघांच्याही लग्नाचा दिवस कसा उजाडला ते दोघांनाही कळले नव्हते. सगळ्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न झाले. आज त्यांच्या प्रेमाची गोष्ट जणू पूर्ण झाली होती. दोघांचा एकत्र असा एक प्रवास सुरू झाला होता. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी रिसेप्शनला जेव्हा सगळे आलेले तेव्हा मिहिकाने वरुणच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या आग्रहाने "तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए" हे वरुण आणि तिच्या आवडीचे गाणे म्हणत गिटारवर तार छेडली. पुन्हा त्या दिवशी सगळ्यांनी खूप सुंदर दाद दिली आणि वरुणने तर सगळ्यांसमोर तिच्या हाताचे चुंबन घेऊन वाह अशी दाद दिली. तेव्हा मिहिका लाजून गोरीमोरी झाली होती. रिसेप्शन झाल्यावर वरुण आणि मिहिका घरी आले. मिहिका वरुणच्या त्या छोट्याशा बेडरूममध्ये आपल्या बॅगमधील काही सामान काढून ठेवत होती. वरुणचे घर फार काही मोठे नव्हते आणि अगदी लहान देखील. मिहिकाची सामानाची आवराआवर चालू असताना तो तिथे आला आणि म्हणाला, "मी हूँ गाणं खूप सुंदर म्हटलं ग. आज मला आपली पहिली भेट आठवली." तेव्हा न राहवून मिहिका म्हटली, "खूप प्रेम ओतू जातंय आज तू तर आज अगदी पहिल्यांदाच ऐकल्यासारखे रिॲक्ट करत आहेस." तेव्हा वरुण म्हणाला, "हो, पहिल्यांदा नाही ऐकले हे खरे आहे, पण आज कदाचित आपल्या प्रेमाच्या पूर्णत्वाचा रंगच चढला होता म्हणून खूप भावलं. आज गिटारसोबत तू पुन्हा माझ्या हृदयाची तार छेडली. ए मिहू, एक प्रॉमिस करशील?" मिहिका म्हणाली, "कुठलं प्रॉमिस? बोला ना." तेव्हा वरुण म्हणाला, "मिहू, तू लग्नानंतर तुझं हे गाणं कधीच सोडणार नाहीस आणि रोज काहींना नाही पण आठवड्यातून एकदा तुझं हे गाणं ऐकवशील." तेव्हा मिहिका हसली आणि म्हटली, "हो रे वरुण, हे गाणं आणि ही गिटार लहानपणापासूनच सोबत आहे. मी यांना कधीही नाही सोडणार." हे ऐकून वरुण म्हणाला, "थँक यू माय स्वीट गर्ल." लग्नाआधी मिहिकावर प्रेम करणारा आणि आज मिहिका सोबत असणारा वरुण नेमके काय सत्य होते आणि वरुणला प्रॉमिस देऊन सुद्धा मिहिकाने 5 वर्ष गिटार सोबत अबोला का ठेवला होता याचे उत्तर पुढच्या भागात पाहू.